यू नो गाईज, 3 टाईपचे लोक असतात जगात. एक इंट्रोवर्ट, घरातल्या खुट्ट्याला बांधलेली गाईसारखे असतात. आय मीन त्यांच्या सर्कलमधून बाहेरच निघत नाहीत यार, बोलणं तर लांबचीच गोष्ट आहे. सेकंड थिंग म्हणजे ते एक्स्ट्रोवर्ट, ज्यांना आमच्या भाषेमध्ये भटकी पत्रावळ आणि बोलबच्चन बोलतात. आणि तिसरी लोक म्हणजे आमच्यासारखी लोक, मायग्रेनवाली, ज्यांची व्हर्जिनिटी लहानपणापासून मायग्रेननी घेतलेली आहे, विदाऊट एनी कन्सर्न. सो ज्या लोकांना असं वाटतं की डोकंदुखी आणि मायग्रेन एकच गोष्ट आहे, पहिलं तर त्या लोकांनी इकडे या, तुमच्या 2 कानाखाली वाजवायचे. वेगवेगळे, लिटरली वेगवेगळे. जर तुमचं डोकं दुखत असेल तर तुम्ही गोळी खाऊन झोपू शकता, पण मायग्रेन जर होत असेल ना, तर तुम्हाला माहिती पण नाही, पण तुमच्या डोक्यामध्ये न्यूक्लिअर बॉम्ब फुटताय एवढा त्रास होतो. सो यु नो 3 वर्ष झाली माझ्या आणि माझ्या हजबंडच्या रिलेशनशिपला. लग्नाला 2 महिने झाले ती वेगळी गोष्ट, पण 3 वर्ष झालीत आमच्या रिलेशनशिपला. आणि 3 वर्षामध्ये त्यांनी आजपर्यंत जेवढी मला प्रायोरिटी दिली नाही आहे तेवढी माझ्या मायग्रेननी मला दिली आहे. खूप केअरिंग आहे, सोबत असतं. दिवसामध्ये 24 तास असतात, त्यातले 23 तास 99 सेकंड माझा मायग्रेन माझ्यासोबत असतो, मला सोडून कुठेही जात नाही. बट जर मला माझं मायग्रेन तसंही नकोच आहे, बट इन फ्युचर जास्त त्रास होत असेल आणि मला नको असेल, तर मला जीव सोडण्याशिवाय दुसरं काहीही पर्याय नाही आहे, ऑप्शनच नाही आहे. माझी रिॲलिटी मी एक्सेप्ट करून घेतली आहे. आणि एवढं सगळं होऊनसुद्धा जे लोक म्हणतात ना की काय यार डोकंदुखी मायग्रेन एकच गोष्ट आहे, त्यांच्यासाठी मला एकच बोलायचं आहे, भाई जिस पे बीतती है ना उसकोही पता चलता है कसं असतं आणि काय असतं. जिवंतपणे मृत्यू दिसायला लागतो, स्वर्ग